नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे द देशमुख सर. आज आपण मराठी या विषयाचा अलंकारिक शब्द हा पाठ बघणार आहोत, जो अतिशय महत्त्वाचा पाठ आहे. शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये महत्त्वाची जी स्पर्धा परीक्षा मानली जाते, स्कॉलरशिपची परीक्षा, या परीक्षेकरता समजून घेऊया अलंकारिक शब्द. अष्टपैलू हा शब्द जो आहे तो सर्वगुण संपन्न, म्हणजे ज्याच्यामध्ये सर्व गुण आहेत, जो छान आहे, उत्तम आहे, बेस्ट आहे, अशासाठी वापरतात. 11वा रुद्र म्हणजे काय, तर अतिशय तापट मनुष्य, ज्याला खूप लवकर राग येतो असा मनुष्य, त्याला आपण काय म्हणू शकतो, 11वा रुद्र. अकलेचा कांदा कोणाला म्हणावं, तर जो मूर्ख आहे. तुमच्या आजूबाजूला जर कोणी मूर्ख असेल त्याला मूर्ख नाही म्हणायचं, अकलेचा कांदा आहेस का म्हणायचं. म्हणजे त्याला राग पण येणार नाही, त्याला समजणार नसेल, समजा एखादं माहीत नसेल तर त्याला राग पण येणार नाही, आणि आपण त्याला मूर्ख म्हटलं याचं समाधानसुद्धा तुम्हाला राहू शकते. अकलेचा खंदक म्हणजे काय, तर अत्यंत मूर्ख मनुष्य. आता तुम्ही एकमेकांना शिव्या देता, त्यामध्ये मूर्ख तुला समजत नाही का असं जेव्हा म्हणतो आपण, तर तेव्हा अत्यंत मूर्ख म्हणायचं असेल तर त्याला म्हणायचं अकलेचा खंदक. आता अरुण्यरुदन या शब्दाचा अर्थ काय होतो, तर ज्याचा उपयोग नाही असे कृत्य. अरुण्यरुदन म्हणजे काय सांगतो मी तुम्हाला, पहा. अरण्यरुदन म्हणजे काय, तर अरण्य म्हणजे जंगल, रुदन म्हणजे रडणे. जंगलामध्ये रडून काही उपयोग नाही होत, तुम्ही तिथे कितीही रडले तरी कोणाला काही समजणार नाही. तर तशाच प्रकारचं आहे. आपण एक म्हण बघितलेली आहे की साप निघून गेल्याच्या नंतर कितीही काठ्या बुडला तरी काही उपयोग होत नाही. त्याचप्रमाणे अरण्यरुदन याचा अर्थ होतो. त्याचबरोबर आहे अळवावरचे पाणी म्हणजे काय, तर फार काळ न टिकणारे. आता इथे आपण उदाहरण देऊ शकतो की माणसाचं आयुष्य हे अळवावरचं पाणी आहे, म्हणजे जास्त काळ टिकणारी गोष्ट नाही. काल होता आणि आज नाही आहे, अशी काही जणांसोबत घडलेली घटना असते, तर त्याला म्हणायचं अळवावरचे पाणी. त्याचबरोबर आहे अक्षरशत्रू म्हणजे काय, निरक्षर, अडाणी, ज्याला लिहिता वाचता येत नाही असा. नंतर आहे ओनामा करणे, असं विचारलं जाते बरेच वेळेस, किंवा पूर्वीच्या काळी जे शब्दकोडे यायचे वर्तमानपत्रामध्ये, त्यामध्ये ओनामा करणे म्हणजे काय करणे, तर सुरुवात करणे, प्रारंभ करणे, असं त्याचा अर्थ असायचा. आणि आहे उंटावरचा शहाणा म्हणजे मूर्खपणाचा सल्ला देणारा. आता यासाठी एक खूप छान गोष्ट, पण व्हिडिओ खूप लांबेल, यामुळे ही गोष्ट मी तुम्हाला आज तरी सांगणार नाही, पुढे कधी जरी वेळ मिळाला तर आपण ती गोष्ट बघणार आहोत. उंटावरचा शहाणा म्हणजे काय, असं तो मूर्खपणाचा सल्ला देतो. तर होती ती गोष्ट ज्यामध्ये एक व्यक्ती असतो आणि तो व्यक्ती मूर्खपणाचा एक सल्ला देतो. ती गोष्ट आपण नंतर कधीतरी बघूया. तर ज्याला समजत नाही असं पण तो सल्ला देतो, तर तो उंटावरचा शहाणा असं म्हणतात. उंबराचे फूल म्हणजे अतिशय दुर्मिळ वस्तू. उंबराचं फूल आजपर्यंत कोणीही बघितलेलं नाही आहे. आख्यायिका अशा आहेत उंबराच्या फुलाबद्दल की ते गाडीच्या चाका एवढं असते आणि ते मिळाल्याच्या नंतर व्यक्ती खूप श्रीमंत होऊन जाईल, पाहिल्याच्या नंतर श्रीमंत होईल, अशी ग्रामीण भागामध्ये एक समज आहे, गोड गैरसमज आहे. तर अजूनपर्यंत तरी कोणालाही ते दिसलेलं नाही आहे. जर तुम्हाला दिसलं असेल तर तुम्ही कमेंट करून मला सांगायचं आहे. उंबराचं फळ खाल्लेलं आहे पण आपल्याला फूल माहीत नाही. कर्णाचा अवतार आहे. त्यानंतर कर्णाचा अवतार म्हणजे काय, तर उदार मनुष्य, दानशूर मनुष्य. मी बरेच वेळेस क्लासमध्ये शिकवत असताना कर्णाचा उल्लेख करत असतो. एक चांगला मित्र तो होता आणि एक चांगला मुलगासुद्धा तो होऊन गेलेला आहे. त्यानंतर एक चांगला मनुष्य तो होऊन गेला आणि त्याला हरवण्यासाठी कितीतरी जणांना एकत्र यावं लागलं होतं. तर हे सर्व महाभारताचा विषय जर निघाला तर तो आपण सांगतो. तर त्यामध्ये एक कॅरेक्टर आहे कर्ण, तो दानशूर होता. तर त्याच्यासारखं जर कोणी असेल तर त्याला म्हणायचा कर्णाचा अवतार. त्याचबरोबर आहे कळसूत्री बाहुली, दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा. एखाद्याला स्वतःचं काय म्हणूया असं बुद्धी नाही आहे, तो स्वतःच्या बुद्धीने वागत नाही, दुसऱ्याच्या बुद्धीने वागतो, तर त्याला काय म्हणता येते,
कळसूत्री बाहुली. त्यानंतर कळीचा नारद. कळीचा नारद म्हणजे इकडच्या गोष्टी तिकडे सांगणारा, तिकडच्या गोष्टी इकडे सांगणारा, त्याला म्हणतात कळ लावणारा. म्हणजे तो काय करतो तर भांडण लावत असतो, त्याला म्हणतात कळीचा नारद. नारद मुनी हे नारायण नारायण करायचे आणि इकडच्या गोष्टी तिकडे, तिकडच्या गोष्टी इकडे सांगायचे. त्याचबरोबर आहे काडी पहिलवान. काडी पहिलवान म्हणजे हडकुळा मनुष्य, जो रोड असतो, अशक्त असतो, त्याला म्हणतात काडी पहिलवान. कुंभकर्ण. कुंभकर्ण म्हणजे अतिशय झोपाळू, ज्याला खूप झोप येते. कारण कुंभकर्ण हा रावणाचा भाऊ होता आणि त्याने ब्रह्मदेवांना वरदान मागताना मागितलं होतं की मला 6 महिने झोपायचं आहे आणि मी 6 महिने जागी राहिलो पाहिजे, असं मला वरदान द्या. तर खूप झोप घेणारा जर कोणी असेल तर म्हणतात कुंभकर्ण. कूपमंडूक वृत्ती, तर संकुचित वृत्तीचं, ज्याची वृत्ती ही संकुचित आहे, म्हणजे आपल्या पायापुरता विचार करणारा जो असतो त्याला म्हणतात कूपमंडूक वृत्तीचा. त्यानंतर आहे कोल्हेकुई. कोल्हेकुई म्हणजे कोल्हे ओरडतात, परंतु त्या ओरडण्याला काहीही अर्थ जसा नसतो. त्याचप्रमाणे शूद्र लोक, ज्यांच्यामध्ये काही करण्याची क्षमता नसते, फक्त ते वायफळ चर्चा करतात, बडबड करतात, तर अशा लोकांना म्हणतात कोल्ह्याची कोल्हेकुई. खडाजंगी म्हणजे मोठे भांडण. तुमच्यासमोर जर मोठं भांडण सुरू आहे तर तुम्ही काय म्हणसाल, खडाजंगी झाली होती किंवा खडाजंगी सुरू आहे. खडाष्टक म्हणजे काय तर जोरदार भांडण, मारामारीवर येईल असं भांडण जर असेल तर खडाष्टक असं म्हणता येईल. त्याचबरोबर आहे खुशाल चेंडू. खुशाल चेंडू म्हणजे चैनीखोर मनुष्य, ज्याला पैसा खर्च करण्याची खूप आवड आहे, जो चैनीमध्ये राहणार, लक्झरीस लाईफ जगण्याची ज्याची इच्छा आहे असा. खेटराची पूजा म्हणजे काय तर अपशब्दाने खरडपट्टी काढणे. एखाद्याला आपण अपशब्द बोललो, वाईट वाईट शब्द बोललो, तर आपण असं म्हणू शकतो की त्याची खेटराने पूजा केली, असं होते. त्याचबरोबर आहे गर्भश्रीमंत म्हणजे जन्मापासून श्रीमंत. गर्भश्रीमंत म्हणजे जन्मापासून श्रीमंत, जो श्रीमंत घरी जन्मलेला आहे असा. त्याचबरोबर गंगा जमुना. गंगा जमुना म्हणजे दोन्ही डोळ्यातून अश्रू येणे, रडणे, त्याला म्हणतात गंगा जमुना डोळ्यामधून वाहत आहेत. गंडांतर म्हणजे भीतीदायक संकट. एखाद्यावरती गंडांतर आलेलं आहे, येणार आहे असं जेव्हा म्हटलं जाते तेव्हा काय असते, त्याच्यावरती संकट येणार आहे असं म्हटलं जाते. गाजर पारखी म्हणजे ज्याला कसलीही पारख नसलेला म्हणजे मूर्ख. जर तो काही विकत घ्यायला गेला किंवा काही गोष्टी करत असेल तर त्याच्यामध्ये त्याला कुठल्याही प्रकारची चॉईस नाही आहे असा व्यक्ती असेल तर तो गाजर पारखी असतो. गुरु किल्ली म्हणजे काय तर मर्म किंवा रहस्य, सिक्रेट म्हणू शकतो आपण त्याचं, तर त्याला म्हणायचं गुरु किल्ली. गुळाचा गणपती म्हणजे मंदबुद्धीचा, जो आपली बुद्धी वापरत नाही असा. गोगलगाय म्हणजे गरीब निरुपद्रवी मनुष्य, जो कोणाच्याही वाटी जात नाही, कोणालाही त्रास देत नाही असा व्यक्ती, त्याला म्हणतात गोगलगाय आहे. घर कोंबडा म्हणजे काय तर घराबाहेर न पडणारा, घराच्या बाहेर ज्याने जग बघितलं नाही असा, तो काय असतो घर कोंबडा. घोरपड म्हणजे काय तर चिकाटी धरणारा. एखादा व्यक्ती आपलं ध्येय साध्य करण्यासाठी खूप चिकाटी धरून असतो, त्याला म्हणायचं घोरपड. चरपट पंजरी म्हणजे निरर्थक बडबड, विनाकारण वायफळ बडबड करणाऱ्याला काय म्हणतात चरपट पंजरी म्हणतात. 14वे रत्न आहे मार. 14वे रत्न म्हणजे काय तर मार. एखाद्याला मार बसणे म्हणजे 14वं रत्न दाखवलं असं म्हणतात. 36चा आकडा म्हणजे शत्रुत्व. दोघांमध्ये 36चा आकडा आहे तर काय आहे, शत्रुत्व आहे. जमदग्नीचा अवतार म्हणजे रागीट मनुष्य. टोळ भैरव. टोळ भैरव म्हणजे काय, कामात नासाडी करणारे लोक. काम कमी करतात आणि नासाडी जास्त करतात असे लोक जे असतील ते टोळ भैरव असतात. ताटाखालचे मांजर म्हणजे काय तर दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा. दुसऱ्याच्या तंत्राने म्हणजे दुसरा जसं सांगेल तसं काम करणारा. त्रिशंकू म्हणजे धड ना इकडे ना धड तिकडे. म्हणजे हिंदीमध्ये एक म्हण आहे, धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का, त्याप्रमाणे. दगडावरची रेघ म्हणजे कधीही न बदलणारे. काळ्या दगडावरची पांढरी रेघ असं म्हटलं जाते, ते काय तर कधीही न बदलणारे. दळूबाई म्हणजे काय तर भेकड मनुष्य, जो घाबरतो असा. देव माणूस म्हणजे चांगला सज्जन माणूस, जो
चांगला आहे, सज्जन आहे, दुसऱ्यांवरती उपकार करणारा, दुसऱ्यांसोबत चांगला वागणारा असा. धोपट मार्ग म्हणजे सरळ नेहमीचा मार्ग. धोपट मार्ग म्हणजे रुळलेली वाट असते, म्हणजे सकाळी उठायचं, कामावर जायचं, कामावून यायचं, जेवण करायचं, झोपी जायचं, असा जो काही मार्ग असते रोजच्या जीवनामधला त्याला म्हणायचं धोपट मार्ग, वेगळं काहीही न करणं असं. नवकोट नारायण म्हणजे खूप श्रीमंत, ज्याच्याकडे खूप पैसा आहे, संपत्ती आहे असा. नंदीबैल होला हो म्हणणारा, एखाद्याने म्हटलं सूर्य पश्चिमेकडून उगवतो तर हो म्हणणारा, म्हणजे त्याला म्हणतात नंदीबैल. पर्वणी, पर्वणी म्हणजे अतिशय दुर्मिळ योग. तर कितीतरी दिवसांनी जर आपली एखाद्यासोबत भेट झाली तर आपण म्हणू शकतो काय योग आहे, किती दिवसांनी आपण भेटलो, तर त्याला पर्वणी असं सुद्धा आपण म्हणू शकतो. पाताळ यंत्री म्हणजे काय तर कारस्थान करणारा, एक दुसऱ्याचं काहीतरी वाईट करायचं आहे अशा उद्देशाने वागणारा जो असतो तर त्याला म्हणतात पाताळ यंत्री मनुष्य. पांढरा कावळा म्हणजे निसर्गात नसलेली वस्तू. आपण एखाद्याला फसवण्यासाठी जर असं म्हटलं की बाबा पांढरा कावळा असते आणि मला दिसला होता, तर जी गोष्ट निसर्गामध्ये उपलब्धच नाही आहे अशी गोष्ट आपण सांगत आहोत, त्याला म्हणायचं पांढरा कावळा. पांढरा परीस म्हणजे लबाड, खूप लबाड आहे, जो दुसऱ्यांचं अहित करतो असा. पिकलं पान म्हणजे म्हातारा, वय झालेला. पोपटपंची म्हणजे अर्थ न कळता पाठांतर करणारा, विद्यार्थी असतात काही फक्त पाठ करतात, त्याचा अर्थ त्यांना कळलेला नसतो. बृहस्पती म्हणजे बुद्धिमान. बिनभाड्याचे घर म्हणजे तुरुंग, तुरुंगात जाणे याला आपण काय म्हणू शकतो, बिनभाड्याचं घर, जिथं भाडं लागत नाही आहे, फ्रीमध्ये राहता येते असं, पण तिथे काही ना काहीतरी शिक्षा भोगण्यासाठी जावं लागते. बोके संन्यासी म्हणजे ढोंगी मनुष्य, जो ढोंग करत आहे एखाद्या गोष्टीचं तो काय आहे, ढोंगी, बोके संन्यासी. बोलाचीच कढी, बोलाचीच कढी म्हणजे फक्त बडबड करणारा, वायफळ चर्चा करतो, बडबड करतो असा. भगीरथ प्रयत्न म्हणजे काय तर आटोकाट प्रयत्न करणारा. भाकड कथा म्हणजे बाष्कळ गोष्टी ज्याला काहीही अर्थ नाही आहे. भीष्म प्रतिज्ञा म्हणजे कठीण प्रतिज्ञा, खूप अवघड प्रतिज्ञा घेणे. मंथरा म्हणजे दुष्ट स्त्री, ही सुद्धा लावालावे करणारी होती. मायेचा पूत म्हणजे पराक्रमी मनुष्य किंवा मायाळू. मारुतीचे शेपूट म्हणजे लांबत जाणारे काम, एखादं काम लांबत आहे तर तेव्हा म्हटले जाते मारुतीच्या शेपटासारखं काम लांबत आहे. मृगजळ म्हणजे केवळ आभास. उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण एखाद्या रस्त्यावरून जात असतो तेव्हा मृगजळाचा भास होतो, म्हणजे पाणी आहे असं रस्त्यावरती दिसते, तर ते म्हणजे काय तर भास होणे, फक्त भास होतो, खरं नसते. मेषपात्र म्हणजे बावळट मनुष्य किंवा बावळट व्यक्ती. रामबाण औषध म्हणजे अचूक गुणकारी, ज्याचा गुण येतो असा. लंकेची पार्वती म्हणजे अत्यंत गरीब स्त्री. लंबकर्ण म्हणजे बेअकली आणि वाटाण्याच्या अक्षता म्हणजे नकार, नाही म्हणणे एखाद्या गोष्टीला. वामन मूर्ती म्हणजे ठेंगू किंवा बुटका मनुष्य. वाहती गंगा म्हणजे आलेली संधी, एखादी संधी आली तर आपण म्हणतो वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायचे, तर संधी चालून आलेली असते, त्यामध्ये आपला स्वार्थ साधून घेणे. त्याचबरोबर शकुनी मामा कपटी मनुष्य, महाभारतामधले एक कॅरेक्टर आहे जो कपटी होता, तर त्याच्या नावावरून पडलेलं आहे शकुनी मामा म्हणजे कपटी मनुष्य. त्यानंतर शेंदाळ शिपाई म्हणजे भित्रा शिपाई किंवा भित्रा व्यक्ती. श्री गणेशा म्हणजे सुरुवात करणे, प्रारंभ करणे. सव्यसाची म्हणजे उलटसुलट काम करणारा. आणि स्मशान वैराग्य म्हणजे तात्कालिक वैराग्य, काही काळापुरतं घेतलेलं वैराग्य. सांबाचा अवतार म्हणजे अत्यंत भोळा माणूस. सुळावरची पोळी म्हणजे जीव धोक्यात घालणारे काम. आणि सूर्यवंशी म्हणजे उशिरा उठणारा, सूर्य उगवल्याच्या नंतर जो उठतो तो असतो